आज आहे गुरुचरित्र पारायणाचा पहिलाच दिवस. आज थोडंसं ना उठायला उशीर झाला पहिल्याच दिवशी. तर रात्री मला असं वाटलं की मी ना 4 वाजता अलाराम लावीन. मोबाईल हातात घेऊन ठेवला आणि विसरून गेले आणि अलाराम वाजला 5चा. डेली माझा 5चा अलाराम असतो. पण म्हटलं असो, कारण की आजच्या पहिल्या दिवशी जरा पारायण सुरू उशीरच चालू होतं. तर सकाळी उठून पटकन मी अंगण वगैरे स्वच्छ करायला घेतलं आणि इथं ना आमच्या दारात पोल असल्यामुळं सगळा उजेड कॉलनीमध्ये पडतो. असं वाटतं की सकाळ झाली आहे, पण इथं वाजलेले 5 वाजता मी सकाळी उठले होते. पटकन पाणी वगैरे चालू करून दिलं मोटर, लगेच अंगण स्वच्छ केलं. माझी आंघोळ झाली, मी स्वयंपाक बनवला, कारण की श्रद्धाला डब्बा द्यायचा होता, श्रद्धाच्या पप्पाला बी डब्बा द्यायचा होता. पण श्रद्धा तेवढ्यात म्हणते की मला मम्मी डब्बा नको आहे, मला फक्त तू ना काहीतरी थोडंफार करून दे, कारण की तिला ना लवकर यायचं होतं घरी, लवकर सुटणार होती तिची आज शाळा. आणि ती बोलली की मला पापड तळून दे. म्हणलं चल. हिला साबुदाण्याचे मी पापड बनवून ठेवले होते, बटाटा साबुदाण्याचे. ते पापड तिला मी तळून दिले, तिला ते आवडतात. पापड वगैरे तळून दिले आणि आता घरामध्ये म्हटलं घरातली मला पूजा करायची होती. तसं माझा आज गुरुवार होता, पण हे दोघं जण झोपले होते. म्हणलं ते उठल्याशिवाय तर काही मला पूजा करता येणार नाही. म्हटलं चला तोपर्यंत मी बाहेर तुळशीची तरी पूजा करून घेते, म्हणजे माझं एक काम मागं होऊन जाईल. आणि आता पटपट मला कामावरून मला 8 म्हणजे 8 वाजता 8:30 वाजेपर्यंत मला केंद्रात पोहोचायचे. आणि आज पहिलाच दिवस असल्यामुळे मी माझ्या बाळाला सोबत घेऊन जाणार आहे, उशीर होणार आहे म्हणून. आणि तशी बी त्याची तब्येत बरी नाही, म्हणलं सोबत राहिला तर बरं राहील. त्याला ना झोका म्हणून मी कंटिन्यू चालू ठेवला होता. त्यानंतर मी फरच्या वगैरे पुसून घेतल्या, पूजा करून घेतली होती. आणि हा माझ्या घराचा ईशान्य कोपरा आहे. तिथे वरती बॉक्समध्ये मी गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवत असते आणि तिथं काळजी घेते की कोणाचा हात लागला नाही पाहिजे. आणि कधी बी ना लक्ष देते की ते स्वच्छ बी करते, तिथं जाळे जळमटे काही झालं असलं तर हे माझा ग्रंथ आता मी हा काढून घेतला आहे. तर आता मी हा घेऊन केंद्रात जाणार आहे. केंद्रामध्ये ना खरंच खूप छान पारायण होतं, घरच्यापेक्षा कोणाचं डिस्टर्ब होत नाही, काय नाही. पण माझं पिल्लू नेलं होतं ना, पिल्लून माझ्या थोडंफार मला डिस्टर्ब केलं होतं. पण असो, आज पहिलाच दिवस होता आणि त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून मी त्याला घेऊन गेले. नाही तर तो माझा ना समर्थ मस्त घरी असतो. आणि त्याला मी डाळिंब वगैरे असं खायला घेऊन गेले होते, म्हणजे तो शांत बसला पाहिजे. त्याने एवढा काही त्रास दिला नाही, जशी पोरं देतात तसे बऱ्यापैकी मस्त बसला होता. त्यानंतर आमचं पारायण वगैरे झालं. त्यानंतर 10:30ची आरती बी झाली होती आणि लगेच मग महाराजांना मुजरा केला आणि आम्ही निघालो. आणि मी आज चप्पल बी घातली नाही नेमकं. आणि समर्थना माझ्याकडेच राहायचं म्हणत होता, त्याच्या काकूकडे दिला तरी तो राहीना. त्याचं काय होतं काय माहिती, तो तर माझी परीक्षाच घेत होता. आज ते माझ्याकडेच राहिला. आणि त्यानंतर ना माझे इतके पाय भाजले, असं अंतकरणातून असं वाटलं कोणी नाही तर कोणी मला घ्यायला यायला पाहिजे. आम्ही लई जणाला फोन केला, माझी गाडी घरी होती पण सगळ्या कोणी कॉलेजला, कोणी कुठं गेलेलं होतं. त्यानंतर अचानक ना आमच्या कॉलनीच्या पुढं ज्या मॅडम असतात ना त्या आल्या आणि त्या म्हणले काय गं तू इथं उभा राहिली का, मग चल मी तुला घेऊन जाते. आणि त्या मॅडम मला घरी घेऊन आल्या. मनाला जरा बरं वाटलं आणि पायाला बी थोडा थंडावा भेटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. बाय.